नमस्ते. मी एस माने टर्नर इन्स्ट्रक्टर. आज आपण ग्राइंडिंग फील बॉन्ड ग्रेड याबद्दल माहिती घेणार आहोत. ग्राइंडिंग ही फिनिशिंग ऑपरेशन आहे. सूक्ष्म मटेरियल तंतोतंत मापात कमी करण्यासाठी ग्राइंडिंग ऑपरेशन करतात. यामध्ये ग्राइंडिंग व्हील हाय स्पीडने फिरवले जाते आणि मटेरियल कट केले जाते किंवा रिमूव्ह केले जाते. ग्राइंडिंग व्हील ही ॲब्रेसिव्ह पार्टिकल आणि बॉन्डिंग मटेरियल म्हणजेच बाइंडर यांचे कंपाऊंड करून ग्राइंडिंग व्हील तयार करतात. ग्राइंडिंग ही फिनिशिंग ऑपरेशन आहे. सूक्ष्म मटेरियल ॲक्युरेसीमध्ये रिमूव्ह करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ग्राइंडिंग ऑपरेशन करतात. हाय स्पीडने ग्राइंडिंग व्हील फिरवून मटेरियल कट केले जाते. ग्राइंडिंग व्हील ॲब्रेसिव्ह पार्टिकल आणि बाइंडिंग मटेरियल, या बाइंडिंग मटेरियलला बाइंडरसुद्धा संबोधलं जातं, बाइंडिंग मटेरियलचे कंपाऊंड करून ग्राइंडिंग व्हील तयार करतात. आणि ॲब्रेसिव्हचे दोन प्रकार पडतात. एक नॅचरल ॲब्रेसिव्ह आणि दुसरा आर्टिफिशियल ॲब्रेसिव्ह. नॅचरल ॲब्रेसिव्हमध्ये एमरी, सँडस्टोन आणि कॅनेडियम आणि काचमणी यांचा समावेश होतो. तर कृत्रिम ॲब्रेसिव्हमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 त्याची संज्ञा आहे आणि सिलिकॉन कार्बाईड SiC त्याची संज्ञा आहे. हे कृत्रिम ॲब्रेसिव्ह आहेत. त्याच्यामध्ये ग्रेन साईज, ॲब्रेसिव्हची ग्रेन साईज ही कोर्स, मीडियम, फाईन आणि व्हेरी फाईन अशी असते. कोर्समध्ये ग्रेनमधील अंतर हे जास्त असते. मीडियममध्ये ग्रेनमधील अंतर कोर्सपेक्षा कमी असते. फाईनमध्ये ग्रेन्समधील अंतर कमी असते, मीडियमच्या मानाने कमी असते. आणि व्हेरी फाईनमध्ये फाईनपेक्षा ग्रेनमधील अंतर खूप कमी असते. ॲब्रेसिव्हची ग्रेन साईज खालीलप्रमाणे असते. त्याच्यामध्ये 4 ग्रुप पडतात: कोर्स, मीडियम, फाईन आणि व्हेरी फाईन. तर ग्रेन साईजमध्ये कोर्समध्ये 10, 12, 14, 16, 20, 24 असे नंबर आहे. मीडियममध्ये 30, 36, 46, 54, 60. फाईनमध्ये 60, 100, 120, 150, 180 असे नंबर. आणि व्हेरी फाईनमध्ये ग्रेन साईज ही 220, 240, 280, 320, 400, 500 आणि 600 असते. बॉन्ड्सचे अनेक प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार रेझोनाइज्ड बॉन्ड. रेझोनाइज्ड बॉन्ड हे सर्वसाधारणपणे हाय स्पीडने ग्राइंडिंग करताना उपयोगात आणतात. तसेच फाउंड्री वर्कशॉपमध्ये, तसेच सेंट्रल लेस ग्राइंडरमध्ये हे या प्रकारचे बॉन्ड्स असतात. हे बॉन्ड B या अक्षराने ओळखतात. रबर बॉन्ड उच्च स्पीडने उच्च फिनिशिंगसाठी हे बॉन्ड उपयोगात आणले जातात. थिन व्हील तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करतात. रबर बॉन्ड हे R या अक्षराने ओळखतात. शेलॅक बॉन्ड हे सुद्धा जादा स्पीडने मटेरियल काढण्यासाठी आणि मास प्रोडक्शनमध्ये म्हणजे जादा उत्पादनासाठी या प्रकारचे बॉन्ड्स फील्डमध्ये असतात आणि हे E या अक्षराने ओळखतात. रेझोनाइज्ड बॉन्ड सर्वसाधारणपणे हाय स्पीडने उपयोग करतात. फाउंड्री वर्कशॉप मध्ये आणि सेंटरलेस ग्राइंडरसाठी हे उपयोगात आणतात.
हे बॉन्ड बी या अक्षराने ओळखतात. रबर बॉन्ड हाय स्पीड आणि हाय फिनिशिंगसाठी रबर बॉन्ड उपयोगात आणतात. उच्च स्पीडने उच्च फिनिशिंगसाठी उपयोग करतात. थिन व्हील, मराठीमध्ये पातळ व्हील तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करतात. हे बॉन्ड आर या अक्षराने ओळखतात. शेलॅक बॉन्ड जास्त स्पीडने जादा मटेरियल काढण्यासाठी आणि जादा उत्पादनासाठी हे बॉन्ड उपयोगात आणतात. हे ई या अक्षराने ओळखतात. ग्रेड बॉन्ड पकडून ठेवण्याच्या क्षमतेचे माप किंवा स्ट्रेंथची डिग्री ही बॉन्डिंग मटेरियलवर अवलंबून असते. बॉन्डची अमाऊंटवर फीलची हार्डनेस किंवा सॉफ्टनेस अवलंबून असते. ग्रेड बॉन्ड पकडून ठेवण्याच्या क्षमतेचे माप किंवा स्ट्रेंथची डिग्री हे बॉन्डिंग मटेरियलवर अवलंबून असते. बॉन्डच्या अमाऊंटवर फीलची हार्डनेस किंवा सॉफ्टनेस अवलंबून असते. बॉन्ड्स सिरियल नंबर 1, 2, 3 ग्रुप सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड आणि ग्रेड आहेत. सॉफ्टमध्ये ABCDEFG अक्षरापर्यंत सॉफ्ट असतात. IJKLMNOP अक्षरापर्यंत मीडियम असतात आणि QRSTUVWXYZ या अक्षरापर्यंत हार्ड असतात. स्ट्रक्चर हे अब्रेसिव्हमधील अंतर दर्शवते. स्ट्रक्चर 2 प्रकारचे असतात, एक ओपन आणि एक डेन्स. ग्रेन स्पेसिंग किंवा ग्रेनमधील अंतर जास्त असणारे फील हार्ड मटेरियलवर उपयोगात आणतात. म्हणजेच याच्या ओपनमध्ये ग्रेनचं स्पेसिंग जास्त असतं, तर डेन्समध्ये ग्रेनमधील अंतर जवळ असते किंवा घनदाट असते. स्ट्रक्चर हे ग्राइंडिंग व्हीलच्या घनतेच्या संदर्भात असते किंवा हे ॲब्रेसिव्हमधील अंतर दर्शवते. स्ट्रक्चर हे 2 प्रकारचे असतात, एक ओपन स्पेसिंग ग्रेनमधील अंतर जास्त असणारे फील हार्ड मटेरियलवर उपयोगात आणतात आणि ग्रेनमधील अंतर जवळजवळ असते किंवा घनदाट असते असे जॉबवर उत्तम फिनिशिंग येण्यासाठी हे व्हील उपयोगात आणतात. स्ट्रक्चर टेबल, ग्रुप, डेन्स आणि ओपन. तर स्ट्रक्चर 1, 9, 2, 10, 3, 11 म्हणजेच डेन्समधील अंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असेल, तर ओपनमध्ये 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 अशा प्रकारे असते. डीन स्ट्रक्चर ग्रेन जवळजवळ असणारे स्ट्रक्चर ठिसूळ मटेरियल ग्राइंडिंगसाठी उपयोगात आणतात. ओपन स्ट्रक्चर असणारे फील मृदू आणि चिवट मटेरियल ग्राइंडिंग करण्यासाठी उपयोगात आणतात. ग्राइंडिंग व्हीलचे प्रकार. ग्राइंडिंग व्हीलचे वेगवेगळ्या साईज आणि आकारामध्ये अनेक प्रकारच्या ऑपरेशन करण्यासाठी आणि निरनिराळ्या मशीनवर उपयोगात आणण्यासाठी खालील प्रकार पडतात. त्यापैकी स्ट्रेट व्हील, सिलेंडर व्हील, टेपर फेस व्हील, रिसेस्ड व्हील, स्ट्रेट कप व्हील, फ्लर्निंग कप व्हील, डिश व्हील आणि स्वॉसर व्हील. स्टँडर्ड ग्राइंडिंग व्हील मार्किंग सिस्टीम विविध वैशिष्ट्ये दर्शवण्यासाठी व्हीलवर काही सिम्बॉल्स असतात. त्यापैकी
38A46K5 VBE. आता याचा प्रत्येकाचा आपण अर्थ पाहू. 38 हा अंक मॅन्युफॅक्चरचा सिम्बॉल ॲब्रेसिव्हचे नक्की स्वरूप दर्शवतो. तर ए हे अक्षर ॲब्रेसिव्हचा प्रकार दर्शवते. म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईडसाठी ए या अक्षराने HSS टूल ग्राइंडिंग करण्यासाठी या प्रकारचे ॲब्रेसिव्ह उपयोगात आणले जातात. 46 हा अंक ग्रेनची साईज दर्शवतो. रफ ग्राइंडिंगसाठी उपयोग करतात. के हे अक्षर बॉन्डची ग्रेड दर्शवते. म्हणजेच के अक्षर हे मीडियम व्हीलसाठी उपयोगात आणतात. 5 हा अंक स्ट्रक्चरचा नंबर दर्शवतो. म्हणजेच ग्रेनमधील अंतर दर्शवतो. FBE बॉन्डचा, त्याच्यामध्ये फी हा बॉन्डचा प्रकार दर्शवतो. फोर्टिफाईड बॉन्डचा प्रकार आहे. ग्राइंडिंग व्हील मार्किंग सिस्टीम विविध वैशिष्ट्ये दर्शवण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलवर काही सिम्बॉल्स चिन्ह असतात. त्यापैकी 38A46K5 VBE. त्यापैकी 38 हा अंक मॅन्युफॅक्चरचा सिम्बॉल व ॲब्रेसिव्हचे नक्की स्वरूप दर्शवतो. ए हे अक्षर ॲब्रेसिव्हचा प्रकार दर्शवते आणि ॲल्युमिनियम ऑक्साईडसाठी ए ह्या अक्षराने ते ओळखतात. हाय स्पीड स्टील टूल ग्राइंडिंगसाठी या प्रकारचे टूल उपयोगात आणले जातात, व्हील उपयोगात आणले जातात. 46 हा अंक ग्रेनची साईज दर्शवतो. रफ ग्राइंडिंगसाठी 46 अंक असणारे व्हील उपयोगात आणले जातात. के हे अक्षर बॉन्डची ग्रेड दर्शवते. म्हणजेच ए पासून झेडपर्यंत जी अक्षर असतात त्यामध्ये के हे अक्षर त्या बॉन्डची ग्रेड दर्शवतं. ती मीडियम ग्रेड आहे. तर मीडियम व्हीलसाठी याचा उपयोग केला जातो. 5 हा अंक स्ट्रक्चरचा नंबर दर्शवतो. ग्रेनमधील अंतर दर्शवतो. FBE बॉन्डचा प्रकार दर्शवतो. फोर्टिफाईड बॉन्डचा प्रकार आहे. हा लेसन तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.